मित्रांनो, आज ज्या वारकरी संप्रदायामध्ये चित्र उभं राहिलेलं आहे, दोन्ही बाजूचे विचार प्रवाह कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कुठल्या तरी राजकीय पक्षांना मदत पोहोचवण्यासाठी हा वाद करताय. या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा मी तटस्थपणे बघतो त्यावेळेस एक कविता आपल्यासमोर ठेवतो. ही कविता तटस्थपणे वारकरी संप्रदायावर श्रद्धा असणाऱ्या लोकांसाठी आहे. कविता अशी आहे: आज जे चित्र सगळं बदललंय, आमच्या ज्ञानोबा तुकोबांनी जे काही विचार आमच्या पुढे ठेवले होते, त्यांचं ज्या पद्धतीचं जीवन होतं, त्यांचा जो संघर्ष होता, तो आता मात्र सगळं विरघळलाय आणि अलीकडचे लोक कसे वागतायत यावरती भाष्य करणारी ही कविता आहे. कविता अशी आहे: दूरदेशी गेलेले नामदेवाचे पक्षी स्वदेशी यायला नाही म्हणतात. गावामधले दगडगोटे सुद्धा गाडगे बाबाच्या कीर्तनात टाळचिपळ्या व्हायला नाही म्हणतात. आजच्या नाथांच्या गवळणी सासू सासऱ्यांना पाणी सुद्धा पाजत नाही. समतेचं जातं वढायला आजची जनाबाई धजत नाही. गाव मंदिर झालं पाहिजे असं म्हणणारे तुकडोजी बाबा सध्या गायब आहे. श्रीमंत देव कुठं गोरगरिबांना सहजासहजी भेटतात, कारण त्यांच्या VIP गेटनं रोज नवे नवे साहेब आहे. पडीत माळ रानावर नाग करताय पेरणी अन विषवल्ली वाढते आहे. मत्साराच्या दलदलीमध्ये इथं मानवता सडते आहे. त्याग, वैराग्य, सेवा आणि शौर्य याचं प्रतीक असणारा आमचा भगवा ध्वज राजकारणाच्या दलदलीत फसला आहे. कळलंच नाही धर्मसत्तेच्या डोक्यामध्ये राजसत्तेचा विचार कधी येऊन बसला आहे. हे सगळं आजचं चित्र बघून ज्ञानेश्वरीतली ओवी ताटी लावून रडते आहे आतल्या आत, आणि गाथेतले अभंग तर स्वतःच स्वतःला बुडून घेता इंद्रायणीच्या डोहात. जुनी लाकडं नव्या चुलीत जळत नाही. वात कितीही सरकवली पुढे तरी हा अंधार उजळत नाही. दुर्दैवानं अनेकांना ज्ञानोबा तुकोबाच कळत नाही. दुर्दैवानं अनेकांना ज्ञानोबा तुकोबाच कळत नाही.